नेक्स्ट पॉइंट आहे मल्टिप्लेक्सिंग म्हणून, तो पाहू. आता तुम्ही इलेक्ट्रॉनिक्स मध्ये पण पाहिलेलं आहे मल्टिप्लेक्सिंग आणि डीमल्टिप्लेक्सिंग. आता इथं आपल्याला जो डेटा येणार असणार, आधी आपण फर्स्ट चॅप्टर मध्ये डेटा ट्रान्समिशनचे सिम्प्लेक्स, हाफ डुप्लेक्स, फुल डुप्लेक्स मोड पाहिले. आता दोन पाहिले, सिरियल, पॅरलल. आता मल्टिप्लेक्सिंग आणि डीमल्टिप्लेक्सिंग पॉइंट आहे पहा. व्हॉट इज मल्टिप्लेक्सिंग काय? आता तुम्ही डायग्राम पण आतापर्यंत पाहिलेली आहे, आता तुमच्या समोर पण दिसतीये. मल्टिप्लेक्सिंग काय होतं, तुम्हाला त्याच्या नावामध्येच मिनिंग आहे, मल्टिपल इनपुट भेटतात आणि एकच आउटपुट जनरेट होतं त्याच्यापासून, त्याला आपण मल्टिप्लेक्सिंग म्हणतो. डीमल्टिप्लेक्सिंग म्हणजे काय, जे भेटलेलं असेल मल्टिप्लेक्सिंग कडून ते इनपुट मल्टिप्लेक्सिंग घेतं आणि आउटपुट काय जनरेट करतं, मेनी इनपुट मेनी आउटपुट याच्यामध्ये येतात डीमल्टिप्लेक्सिंग मध्ये. एक कोणतं तरी लक्षात ठेवा, मल्टी काय, मेनी इनपुट वन आउटपुट. पहा मल्टिप्लेक्सिंग काय आहे मग. मल्टिप्लेक्सिंग इज द प्रोसेस ऑफ कंबाइनिंग मल्टिपल सिग्नल्स. हा काय करतो, मल्टिपल सिग्नल्स कंबाईन करतो आणि काय जनरेट करतो, वन सिग्नल. और शेअर मीडियम इफ एनालॉग सिग्नल्स आर मल्टिप्लेक्स, एनालॉग मल्टिप्लेक्सिंग. म्हणजे एनालॉग सिग्नल आले तर त्याला काय म्हणतो आपण, एनालॉग मल्टिप्लेक्सिंग. आणि डिजिटल सिग्नल्स आर मल्टिप्लेक्स, दॅट प्रोसेस काय असतो, डिजिटल मल्टिप्लेक्सिंग. एनालॉग सिग्नल आले मेनी, त्याच्यापासून एक इनपुट जनरेट झालं, ते झालं एनालॉग मल्टिप्लेक्सिंग. डिजिटल सिग्नल मेनी आले, त्याच्यापासून एक आउटपुट जनरेट झालं, हे झालं डिजिटल मल्टिप्लेक्सिंग. पहा मग समोर तुमच्या डायग्राम आहे, 1 2 3 4 एन नंबर ऑफ इनपुट भेटलेत, हा झाला मल्टिप्लेक्स. एक आउटपुट जनरेट झालंय. डीमल्टिप्लेक्स काय, एक इनपुट भेटलंय आणि मल्टिपल आउटपुट आलेत. मग टाइप्स ऑफ मल्टिप्लेक्सिंग काय आहेत, त्याचे टाइप्स कोणते गेलेले आहेत, एफडीएम, डब्ल्यूडीएम आणि टीडीएम. फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, टाइम डिव्हिजन आणि तुमचा कोड डिव्हिजन. तर आता हे वेव्ह, त्यानंतर टाइम आणि फ्रिक्वेन्सी. इथं पाहता मल्टिप्लेक्सर डायग्राम. एनालॉग मध्ये कोणत्या येतात, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, वेवलेंथ डिव्हिजन. आणि डिजिटल मध्ये कोणते येतात, टाइम डिव्हिजन. आणि त्याच्यामध्ये टाइम डिव्हिजन मध्ये सिंक्रोनस टाइम डिव्हिजन आणि असिंक्रोनस टाइम डिव्हिजन. आता तुम्हाला नेटवर्किंग मध्ये त्याचे दोन टाइप आहेत, फ्रिक्वेन्सी आणि टाइम. पण तसे मल्टिप्लेक्सिंगचे किती टाइप्स पडतात ते इथं पहा. एनालॉग मल्टिप्लेक्सिंग, मल्टिप्लेक्सरचे दोन केलेत, एनालॉग डिजिटल. एनालॉग मध्ये फ्रिक्वेन्सी डिव्हिजन, वेवलेंथ डिव्हिजन. आणि डिजिटल मध्ये टाइम डिव्हिजन आणि त्याच्यामध्ये परत त्याचे दोन केले, सिंक्रोनस आणि असिंक्रोनस. आता तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिव्हिजन आणि टाइम डिव्हिजन इन डिटेल्स मध्ये पाहा. मल्टिप्लेक्सिंग काय, इट इज यूज इन केस काय, मल्टिपल सिग्नल्स भेटतात. पण पहा, सिग्नल्स ऑफ लोअर बँडविड्थ transmitting media is having higher bandwidth. In this case, possibility of sending number of signal is more. In this case, signals are combined into one and sent over the link which has greater bandwidth of media. Frequency division by FDM. याच्यामध्ये काय केलं तर in this number of signals are transmitted at the same time. फ्रिक्वेन्सी मध्ये काय केलं जातं, नंबर ऑफ सिग्नल ट्रान्समिटेड कशा होतात, एका टाइम मध्ये. पण पहा, each source transfer its signals in allotted frequency range. पण तुम्ही जे ट्रान्सफर करतात त्याला प्रत्येकाला एक फ्रिक्वेन्सी सेट केली, अलॉट केली असती, त्या रेंज मध्ये सेंड होतात. देयर इज अ सुटेबल फ्रिक्वेन्सी गॅप बिटवीन ऍडजस्टंट सिग्नल्स. त्याच्यामध्ये काय सेट केला जातो, फ्रिक्वेन्सी गॅप दोन ऍडजस्टंट सिग्नल्स मध्ये. मग त्याच्यामुळे त्याचा ऍडव्हान्टेज काय होतो, अवॉइड ओव्हरलॅपिंग होण्याचे, ओव्हरलॅपिंग होत नाही. मग सिग्नल्स आर ट्रान्समिटेड इन अलॉटेड टाइम, सो डिक्रीजिंग प्रोबॅबिलिटी ऑफ कोलिजन. ओव्हरलॅप होत नाही त्यामुळे कोलिजन, याचा आवाज त्याला जसं क्रॉस कनेक्शन सारखं. फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम काय करतो मग, डिवाइडेड इंटू सेव्हरल लॉजिकल चॅनल्स. फ्रिक्वेन्सी स्पेक्ट्रम वेगवेगळी चॅनल डिवाइड करतो, इन विच एव्हरी युजर फेल्स दॅट दे
possess particular bandwidth, एक bandwidth set असते, number of signals are sent simultaneously on the same time allotted. जसं तुमचा रेडिओ घेतला 91, काही 94, असे वेगवेगळे फ्रिक्वेन्सी सेट केली आहे, त्यानुसार ते ट्रान्समिट होतात. त्यामुळं त्याच काय होत नाही, एकत्र येत नाही सगळे सिग्नल ह्या फ्रिक्वेन्सी डिव्हिजनमुळे. फॉर एक्झाम्पल पहा मग दिलाय रेडिओ टीव्ही ट्रान्समिशन देअरफॉर अवॉइड द इंटरफेरन्स बिटवीन टू सक्सेसिव्ह चॅनल. त्यासाठी काय असतो, गर्ड बँड्स आर यूज. मग आता तुम्ही वेगवेगळे टीव्हीवर चॅनल आहे, तुम्ही एक चॅनल लावलं सगळे त्याच्यामध्ये एकत्र फ्रिक्वेन्सी आल्या तर काही समजणार नाही. मग प्रत्येक याची काय दिलेली आहे, वेगवेगळी फ्रिक्वेन्सी सेट केली जाते. मग पहा चॅनल 1, चॅनल 2, 1 2 अप टू n पर्यंत, आणि तुम्ही जे सेट केला असेल त्यावेळी आउटपुट जनरेट होत आहे. फ्रिक्वेन्सीची का गरज पडली आहे, सगळे सहज तुम्ही एखाद्याला फोन लावताय, फोनची वेगळी फ्रिक्वेन्सी दिलेली आहे, रेडिओ आहे, रेडिओच्या वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सी आहे, तुम्ही जे ट्यून करता त्यानुसार तुम्हाला ऐकू येते. हा फ्रिक्वेन्सी डिव्हिजनचा यूज आहे FDM ह्या टेक्निकचा. त्यानंतरचा आहे सेकंड तुमचा टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग. त्याच्यामध्ये पहा, दिस हॅपन्स व्हेन डेटा ट्रान्समिशन रेट ऑफ मीडिया इज ग्रेटर दॅन that of source. Each signal is allotted definite amount of time. These slots are so small that all transmissions appear to be parallel. In frequency division multiplexing, all signals operate at the same time. वेगवेगळ्या सेट केल्या असतात त्यामुळे आपण सेम टाइमला ऑपरेट करतोय विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी. बट टाइम डिव्हिजन मध्ये कसं होत आहे, टाइम डिव्हिजन मल्टिप्लेक्सिंग ऑल सिग्नल्स ऑपरेट विथ सेम फ्रिक्वेन्सी ॲट डिफरंट टाइम. ह्याच्यामध्ये सपोज 91 सगळ्याला सेमच फ्रिक्वेन्सी असती पण वेगवेगळ्या टाइमला ऑपरेट होते. 10, 11 असे स्लॉट ठरवून दिले असतात आणि फ्रिक्वेन्सीमध्ये सगळे ॲट अ टाइम पॅरलल ऑपरेट होतात, पण फ्रिक्वेन्सी वेगवेगळी सेट केलेली असते. आणि टाइममध्ये टाइम वेगवेगळा असतो, फ्रिक्वेन्सी एकच असते. पहा मग हा गेला सगळ्यांची फ्रिक्वेन्सी एक वेणी आल्या. मग फ्रेम कोणती पहा, n स्लॉट्स इन इच फ्रेम. मग आता S1 ही एक फ्रेम 1 झाली, ही फ्रेम 2 ह्या वेनी चालतंय टाइम डिव्हिजन मध्ये. मग टाइम डिव्हिजनचे दोन टाइप केले, असिंक्रोनस आणि सिंक्रोनस. तर पहा सिंक्रोनस मध्ये टाइम स्लॉट्स आर pre-assigned and fixed. This slot काय करतो, given source is not ready with data at this time. In this case, slot is transmitted empty. It is used for multiplexing digitized by stream. पहा आता मग इथं काय केलं आपण, पहा डेटा चालला तुमचा फ्रेम 1 मध्ये, हा फ्रेम 3, फ्रेम 2, फ्रेम 1 ह्या वेनी. पहा मग असिंक्रोनसनी काय होतं, आणि ए 4 वेळा पाठवलं, बी बी सी सी डी डी, पण पोहोचताना कसं जाईल, फ्रेम 1 आधी गेली तर ABCD पोहोचते, नंतर ABA पोहोचतंय, नंतर ए मध्येच गॅपनी डी मध्येच ए. कशामध्ये चालतंय, सिंक्रोनस मध्ये. असिंक्रोनस पहा मग स्लॉट्स आर अलोटेड डायनॅमिकली डिपेंडिंग ऑन द स्पीड ऑफ सोर्स. इथं डायनॅमिकली अलोकेट होतात पण कशावर, स्पीड ऑफ सोर्स. स्पीड कसं आहे, there is a ready state, it is dynamically allocated the time slots according to different input channel. वेगवेगळे इनपुट चॅनल आहे, मधून इनपुट येते पहा. it needs saving the channel capacity. इथं कसं झालं होतं पहा, पहिला फ्रेम पूर्ण गेली होती भरून फिलअप होऊन टाइमनी पहा, दुसऱ्यामध्ये एक गॅप राहिला होता, परत तिसरा आला 2 गॅप जनरेट झाले, चौथे आले 3 गॅप, असे नंबर ऑफ गॅप्स वेगवेगळे. म्हणजे जाताना पहिल्यांदाच ए पोहोचतोय, काही गॅपनी डी पोहोचतोय, काही गॅपनी ए पोहोचतोय. तर असिंक्रोनस मध्ये पहा, पहिली जो फ्रेम गेलाय पूर्ण फुल होऊन गेली आहे, दुसरी फ्रेम गेली आहे त्याच्यामध्ये पण कोणताही गॅप नाही, तिसरी फ्रेम गेली आणि नंतर लास्ट राहिला ए, म्हणजे ह्या वेळी चालतोय. असे तुमचे 2 टाइप आहे मल्टिप्लेक्सिंगचे तुम्हाला स्टडीसाठी, फ्रिक्वेन्सी डिव्हिजन आणि टाइम डिव्हिजन.